पाथरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाथरी येथे आज भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माफी, ऊस व धान्याच्या योग्य किमती व दिव्यांगांचा 6,000 रुपये मानधन करा, तसेच शेतीसाठी विनाअडथळा वीज पुरवठा यासारख्या मागण्यांचा आवाज बुलंद करण्यात आला। कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पाथरीच्या मुख्य रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक काही काळ ठप्प केले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेत तातडीने कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। या आंदोलनासाठी स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, महिला प्रहार जनशक्ती पक्षाचे पाथरी तालुका प्रमुख सौ संगीताताई गायकवाड, माणिक राठोड, रवींद्र धर्मे, मुंजाभाऊ कोले, दीपक लिपणे, मुंजाभाऊ कोले, बापू कोले, श्याम धर्म, सतीश नखाते, अमोल गिराम, मोहसिन शेख, शेख अल्ताफ यांच्यासह शेतकरी बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण परभणी जिल्ह्याच्या पाथरी शहरात आलेले आहोत। आपल्या सोबत प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष आहे। यांनी थोड्याच वेळापूर्वी पाथरी माजलगाव या रस्त्यावर आंदोलन केलं आहे। कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलेलं आहे। ते आंदोलन यशस्वीपूर्ण एक शांतते मार्गाने पार पडलं आहे। तर आपण त्यांच्याकडे काय प्रतिक्रिया आहे, काय तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडे शेतकऱ्यांबाबत? प्रशासनाची मागणी अशी आहे, जे बच्चूभाऊ साहेब आमचे हृदय सम्राट यांना कर्जमाफीसाठी जो मुद्दा उचलला आहे, जे जेव्हा भाऊना सांगितलं होतं सरकारनं, या मुख्यमंत्री साहेबांना, की आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, पण त्यांच्या अजूनही 7/12 कोरा त्यांनी केला नाही। मग हा लढा आम्ही बच्चूभाऊ साहेबापासून सुरू केला आहे आणि दिव्यांगाचं मानधन 6,000 रुपये झालं पाहिजे, ह्या लढ्यासाठी आम्ही लढत आहोत। आणि जे शेतकरी बांधव आहेत त्यांची जे कर्ज आहे ते बँकेत जे कर्मचारी वसूलला जातात ती वसुली बंद करावा, ती बंद केलेली आहे। सगळं आम्ही मॅनेजर बँकेनं लेटर दिले ती आहे वसूल, तरी पण हे मॅनेजर वसूलले जातात। पण याद राखा, कोणी जर वसूलला गेलं तर आम्ही त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही। वसुली बंद आहे, तुमच्या बापाच्या घरची वसुली नाही। जोवर सरकार निर्णय देत नाही तोपर्यंत वसुली व्हायलाच नाही पाहिजे। तर तुम्हाला काय वाटतंय, हे जे सरकार आहे तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल का? का करणार नाही, करायलाच पाहिजे। कारण कर्ज माफ 5 दिवसा माग आम्ही मागितलीच नाहीये कर्ज माफ करा म्हणून। आमचं तुम्ही म्हणला होता आम्ही 7/12 कोरा करू, तर करून द्या ना, आम्ही मागत नाही। तुम्ही म्हणला होता नका देऊ कर्ज माफी, आमच्या भावाला याला भाव द्या, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, आम्हाला कर्ज माफी नको बी तुमची। पण आता हे समजा हे तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाले तर पुढे कोणत्या प्रकारे तुम्ही आंदोलन करणार आहे? पुढचे जे भाऊ आम्हाला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे आंदोलन आहे। तसंच 1 तारीख आमची डिक्लेअर झाली आहे। आतापासून आम्ही गांधी मार्गाने आंदोलन करतो, पण जे 2 ऑक्टोबर बच्चू भाऊना मुदत दिली आहे आणि सरकारला आम्ही तारीख मागितली होती, तारीख द्या। सरकारची तारीख काय निघत नाही, मग बच्चू भाऊना तारीख दिली आहे 2 ऑक्टोबर। 2 ऑक्टोबर तारीख अशी आहे, आतापासून गांधी मार्गाने आमचं आंदोलन होतं, पण 2 ऑक्टोबरला भगतसिंग मार्गाने आंदोलन राहील आणि आम्ही मंत्रालयात फिरणार आहोत। हे आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक भाऊ खुळे हे होते। त्यांनी काहीच वेळापूर्वी माजलगाव पाथरी या रस्त्यावर मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी। 2 ऑक्टोबर पासून हाच आंदोलन तीव्र करण्यात येईल जर शासनाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण न केल्यास, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे।